नमस्कार. महत्त्वाची बातमी समोर येते. धोरणे आणि कडक अधिकाऱ्याची महाराष्ट्राला गरज. धायटी येथील शेतकऱ्यांकडून तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दूधाभिषेक. अन्न व औषध प्रशासक विभागात पदभार स्वीकारल्यापासून राज्यात भेसळयुक्त दूध आणि अन्नदानाच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडणारे धडाकेबाज संधी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आता राज्यातील बळीराजा खंबीरपणे उभा राहिलाय. सांगोला तालुक्यातील धायटी येथील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेवर दूधाभिषेक करून त्यांच्या धाडसी कार्याचा गौरव केला. तुकाराम मुंढे यांनी सुरू ठेवलेली लोकहितवादी धोरणे आणि भेसळखोरांविरोधात पुकारलेले युद्ध असे सुरू राहावे, त्यासाठी धायटी गावातील तमाम शेतकऱ्यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या काही दिवसात मुंढे यांनी दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून कडक कारवाईचा बडगा उभारला. या कारवाईने धायटी परिसरातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले की तुकाराम मुंढे साहेब जे लोकहितवादी धोरण राबवत आहेत त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी अशीच धडक कारवाई सुरू ठेवावी. सर्व शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तसेच स्थानिक नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की ग्राहकांच्या आरोग्याशी आणि शेतकऱ्यांच्या घामाशी खेळणाऱ्या भेसळखोरांना चाप लावण्यासाठी अशाच प्रामाणिक आणि धडक अधिकाऱ्याची आज आपल्या महाराष्ट्राला खरी गरज होती. सामान्य विविध मागण्यांसाठी किंवा निषेधांसाठी दुधाभिषेक किंवा दूध ओतण्याचं आंदोलन केलं जातं, मात्र एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कामाचा गौरव करण्यासाठी आणि प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून शेतकऱ्यांनी मुंढेच्या प्रतिमेला दुधाने नाहू घातले. सांगोला तालुक्यातील या अनोख्या उपक्रमाची आणि शेतकऱ्यांच्या या कृतीची सध्या संपूर्ण जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतीये. धन्यवाद. प्रतिनिधी संतोष शेडगे, CBS न्यूज मराठी, सांगोला.